या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। मुंबईतल्या ओशिवरा परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आणि आगीमध्ये 10 ते 12 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। मुंबईतल्या ओशिवरा परिसरामध्ये ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये 10 ते 12 दुकानं जळून खाक झाल्याचं कळतंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ओशिवरा इथला हा नेमका कोणता परिसर आहे याबद्दलची निश्चित अशी माहिती मिळू शकलेली नाहीये। कशामुळे ही आग लागली हे काही कळू शकलेलं नाहीये, पण आता ही आग विझवण्याकरता अग्निशमन दलाचा सगळा ताफा जो आहे तो त्वरित घटनास्थळी पोहोचलाय। पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विजय, काय माहिती याबद्दल? नक्की ही आग 11 वाजल्याच्या दरम्यान लागली आहे। 11 वाजून दरम्यान लागली ती आग लागलेली आहे। 10 ते 12 दुकानात जाऊन खाक झालेला आहे। सध्या ही जी आग आहे ही ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागलेली आहे। आपण जर पाहू शकतो या घटनास्थळी 8 ते 10 अग्निशमन दलाची गाडी दाखल झालेली आहे। सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आगीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासोबत ॲम्ब्युलन्सही सुद्धा दाखल झालेला आहे। अग्निशमन दलाकडून कळून येत आहे की त्या आगीत अजूनपर्यंत कोणीही इजा झालेला नाहीये। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो आगीचं स्वरूप मोठं आहे। 10 ते 12 दुकानं जी ती जळून खाक झालेली आहेत। हे एक प्रकारचं फर्निचर मार्केट दिसतंय, कारण समोर असणारी जी दुकानं आहेत त्यात आपण बघू शकतो फर्निचरचे शॉप आहेत आणि इथेच ही आग लागलेली आहे।